नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय मराठी पाठ 6वा थोरांची ओळख डॉक्टर खानखोजी। तर थोरांची ओळख हे जे आपल्याला ओळख देणार आहेत ते आहेत डॉक्टर खानखोजी। हे महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ आहेत। त्यांचं नाव आहे डॉक्टर पांडुरंग खानखोजी। यांच्याविषयी आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत किंवा सविस्तर स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा। त्यामध्ये अ आहे, तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत। उत्तर आहे सत्य। दुसरं विधान आहे, भाऊचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं। उत्तर आहे असत्य। तिसरं आहे, लोकमान्य टिळकांनी त्यांना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला। उत्तर आहे सत्य। आणि चौथं विधान आहे, भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले। उत्तर आहे सत्य। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा, पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, खालील आकृती पूर्ण करा। त्यामध्ये प्रश्न दिला आहे, भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयावर भाषण देत। तर आकृतीच्या स्वरूपात या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे। तर भाऊ खेडोपाडी जाऊन कोणत्या विषयावर भाषण देत बरं? तर उत्तर आहे स्वदेशी चळवळ। स्वदेशी चळवळ हा महत्त्वाचा विषय होता। त्यानंतर भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाऊ खेडोपाडी जाऊन भाषण देत होते। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा। त्यामध्ये अ आहे, भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी रिकामी जागा येथे प्राप्त केली। पर्याय आहेत जपान, अमेरिका, मेक्सिको। उत्तर आहे अमेरिका। भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली। आहे, रिकामी जागा या विषयात भाऊंचा दबदबा वाढला। पर्याय फिजिक्स, जेनेटिक्स, मॅथमॅटिक्स। उत्तर आहे जेनेटिक्स। जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला। आणि ई आहे, भाऊंनी रिकामी जागा या विषयात डॉक्टरेट मिळवली। पर्याय वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, कृषीशास्त्र। उत्तर आहे कृषीशास्त्र। भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली। प्रश्न चौथा, मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी तयार करा। उत्तर लाह्या। त्याला आपण लाह्या म्हणतो किंवा पॉपकॉर्न असं सुद्धा म्हणतो। दुसरं आहे भाकरी किंवा रोटी। तेल, मक्यापासून तेलसुद्धा बनवले जाते। आणि भाजी, मक्याची भाजीसुद्धा केली जाते। आणि मक्याचं कणीस आपण तसं कच्चंसुद्धा खात असतो। अशा प्रकारे मक्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात। चर्चा करूया। यामध्ये प्रश्न दिला आहे, कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे या विषयावर वर्गात चर्चा करा। आता चर्चा करा यावर आधारित हा प्रश्न विचारला आहे। तर चर्चा करायची ही तुम्हाला जास्त करायची, परंतु थोडक्यात कशा पद्धतीने चर्चा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते। तर शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून या संशोधनाचे महत्त्व बघा। भारतीय शेतकरी गरीब, अशिक्षित, कमी शिकलेले आणि असंघटित आहे। त्याच्या कृषी उत्पादनात वाढ व्हावी, त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांची सौदाशक्ती वाढावी, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून लाभ मिळावा, त्यांची बचत निर्माण व्हावी। बचत हे भांडवल निर्मितीचे साधन आहे। भांडवल निर्मितीमुळे शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढीला व अधिक मेहनत करण्यास प्रोत्साहन मिळावे, म्हणून शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून यावा, म्हणून
प्रस्तुत शोध विषयाचे महत्त्व आहे. दुसरं बघा, देशाच्या दृष्टिकोनातून संशोधनाचे महत्त्व. देशातील सर्व नागरिकांना वाजवी दरात सहज उत्पन्न प्राप्त व्हावे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य असते. रोजगारात वाढ व्हावी, उत्पादनात वाढ व्हावी, निर्यातीमध्ये वाढ व्हावी, औद्योगिक क्षेत्राला मदत मिळावी, दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी, आंतरराष्ट्रीय चलन प्राप्त व्हावे, मागणी व पुरवठ्यात संतुलन निर्माण व्हावे, लोकांची क्रयशक्ती वाढावी, देशाच्या आर्थिक व सामाजिक विकास घडून यावा, म्हणून प्रस्तुत शोध विषयाचे किंवा संशोधनाचे महत्त्व आहे. आणि कृषीशास्त्रात जे संशोधन केले जाते त्या संशोधनामुळेच काय होते तर धान्याची विपुलता वाढते. त्यामुळे शेतकरी श्रीमंत होतो, शिवाय आपल्या देशाला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि देशाची प्रगती होते. तसेच विविध दृष्टीने आपण विचार करून, जसे की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने संशोधनाचे महत्त्व किंवा अजून काही मुद्दे मांडून तुम्ही यावर जास्तीत जास्त चर्चा अशा पद्धतीने करू शकता. तुम्ही काय कराल यावर आधारित प्रश्न विचारला आहे. प्रश्न आहे, तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात. तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे. तर तुम्ही काय कराल? उत्तर लिहायचं आहे. सगळा कचरा गोळा करून योग्य जागी ठेवू. आता आपल्याला स्वतःला डोळ्याने दिसत आहे, तर आपण काय करायचं, तर सगळा कचरा एका जागेवर गोळा करायचा. गड व्यवस्थापन समितीशी याविषयी चर्चा करू. त्यांना विचारू की हे असं का करते, इथं तुम्ही फलक लावा किंवा कचरा बाहेर फेकू नका, कचरा कुंड्या ठेवा, जेणेकरून लोक त्यामध्येच तो कचरा टाकतील. याविषयी त्या समितीशी आपण चर्चा करू शकतो. त्यानंतर शिस्त पालनाचे फलक तयार करू. आपण जर ती समितीकडं न करता आपण स्वतःवरून जरी एखादं फलक तयार करून त्या ठिकाणी लावलं तरी चालते. स्वयंसेवी संस्थांना कल्पना देऊ. ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांना याची कल्पना देऊ, जेणेकरून ह्या समस्या त्यामुळे टळू शकतात. अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणी सहलीवर गडावर गेला आहात तेथील परिसरात फिरताना आपल्याला अशा गोष्टी दिसल्या तर आपण हे सर्व उपाय करायचे. अजूनही काही उपाय तुम्हाला सुचत असेल तर ते उपाय तुम्ही राबवायचे आणि परीक्षेमध्ये जर हा प्रश्न आला तरी ते लिहायचे सुद्धा. त्यानंतर वाचा यासाठी एक उतारा दिला आहे. तो उतारा आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे. तर काळजीपूर्वक ऐका आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वाचन करा. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशाचा राज्यकारभार घटनेनुसार चालतो. भारतीय घटनेने सर्व भारतीयांना काही मूलभूत हक्क दिले आहेत, जसे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क. दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समाजातील विविध घटकांवर अवलंबून राहावे लागते. अनेक घटकांच्या खरेदीसाठी आपण बाजारात जातो, दुकानात जातो. मालाची वा वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हणतात, तर माल वा वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यक्तीला विक्रेता म्हणतात. हे आपल्याला ठाऊक आहे. काही प्रसंगी ग्राहक व विक्रेता यांच्यामध्ये विवाद होतात. त्यांच्या हितसंबंधात बाधा वा दुरावा निर्माण होतो. या दोहोतले हितसंबंध चांगल्या प्रकारे राहावेत. ग्राहकांच्या हितसंबंधाचे रक्षण व्हावे. ग्राहकासंबंधी विवाद मिटावेत व याच्याशी संबंधित अशा इतर गोष्टींसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 या नावाचा कायदा करण्यात आला. आपण खरेदी करत असलेल्या मालावर, वस्तूवर वा वस्तूच्या पुडक्यावर लिहिलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत जर विक्रेता आपल्याकडून घेत असेल किंवा मागत असेल तर त्याविरुद्ध आपण आवाज उठवू शकतो. कोणताही विक्रेता नागरिकांच्या जीवितास वा सुरक्षिततेस घातक ठरणारा माल, बनावट माल ग्राहकास विकत असेल तर आपण या कायद्याचा आधार घेऊ शकतो. तक्रार निवारण करून घेण्यासाठी प्रत्येक ग्राहकास योग्य त्या ग्राहक मंचाकडे जाण्याचा हक्क असतो. अशा प्रकारे आपण उतार्याचे वाचन केले आहे. त्यानंतर खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. खाली एक तक्ता दिला आहे. तक्त्यामध्ये वाक्य लिहून दिले आहे. त्या वाक्यामधील आपल्याला क्रियापद, क्रियाविशेषण आणि त्या क्रियाविशेषणाचा प्रकार लिहायचा आहे. पहिलं वाक्य आहे, काल तो मुंबईला गेला. आता यामध्ये क्रियापद आहे गेला, क्रियाविशेषण आहे काल आणि त्या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे कालवाचक. दुसरं वाक्य आहे, तो भरभर जेवतो. यामध्ये क्रियापद आहे जेवतो,
क्रियाविशेषण आहे भरभर आणि क्रियाविशेषणाचा प्रकार आहे रीतिवाचक. तिसरं वाक्य आहे इथे शहाळी मिळतात. यामध्ये क्रियापद आहे मिळतात, क्रियाविशेषण आहे इथे आणि क्रियाविशेषणाचा प्रकार आहे स्थलवाचक. त्यानंतरचं वाक्य आहे मी तो धडा दोनदा वाचला. यामध्ये क्रियापद आहे वाचला, क्रियाविशेषण आहे दोनदा आणि त्या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे संख्यावाचक. अशा प्रकारे आपण दिलेला तक्ता पूर्ण केला आहे. त्यानंतर आहे खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा. कंसामध्ये दिलेले शब्द आहेत ढसाढसा, सावकाश, टपटप, आपोआप. त्यामध्ये आहे माझ्या डोळ्यातून रिकामी जागा आसवे गळू लागली. उत्तर आहे टपटप. माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली. दुसरा आहे मी आईच्या गळ्यात पडून रडलो. उत्तर आहे ढसाढसा. मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो. आणि ई आहे रात्र होताच सगळ्यांचे डोळे रिकामी जागा मिटू लागले. उत्तर आहे आपोआप. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. आणि शेवटचं ई आहे पक्ष्याने आपले पंख फडफडवले. उत्तर आहे सावकाश. पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले. अशा प्रकारे आपण व्याकरणावर आधारित दिलेल्या प्रश्नांचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास केला आहे. आता आपण गृहपाठासाठी आपल्या याच्यामध्ये प्रश्न विचारत असतो व्हिडिओमध्ये. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे दूरदर्शन, वृत्तपत्रे, पुस्तके, आंतरजाल यासारख्या विविध माध्यमांद्वारे तुम्हाला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा. त्या माहितीचे हस्तलिखित तयार करा. आता थोर व्यक्ती आपल्याला याची माहिती कुठून घ्यायची आहे तर वेगवेगळे दूरदर्शनचं चॅनल बघायचे आहे, वृत्तपत्रे वाचायची आहेत, वेगवेगळी पुस्तके वाचायची आहे, आंतरजाल म्हणजे नेटवरून सुद्धा आपल्याला भरपूर माहिती मिळू शकते. त्याद्वारून आपल्याला थोर व्यक्तींची माहिती घ्यायची आहे आणि छोटं हस्तलिखित तयार करायचं आहे. तर आता तुम्ही हे सर्व आपल्या मोबाईलवरून हा गृहपाठ पाठवू शकत नाही, तर फक्त थोर व्यक्तींची नावे लिहून पाठवली तरी चालतील, परंतु हस्तलिखित तयार करून आपल्या वर्ग शिक्षकाला दाखवायचं आहे. अशा प्रकारे आपण थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तर, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित, परीक्षा संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.